नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार योजनेसंबंधित ज्याही काही स्कॉलरशिप मिळतात त्या स्कॉलरशिपबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात बोलूया. कारण की स्कॉलरशिप या ठिकाणी सर्वात जणांना मिळत नसून ज्यांचे या ठिकाणी बांधकाम कामगार कल्याणचे फॉर्म भरलेले आहेत आणि ज्यांचे फक्त ॲक्टिव्ह आहेत त्यांनाच फक्त या ठिकाणी स्कॉलरशिपचा लाभ मिळतो. परंतु आता या ठिकाणी स्कॉलरशिप कोणाला मिळते हे, त्याचप्रमाणे स्कॉलरशिप कोणती आहे इत्यादी गोष्टी आपण थोडक्यात या ठिकाणी पाहूया. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जर का तुम्हाला बांधकाम कामगारचा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे माहीत करून घ्यायचं असेल तर त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर बांधकाम कामगारचा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. सोबतच स्कॉलरशिपचे फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जर तुम्हाला या साईडवर यायचं आहे मित्रांनो, या साईडवर आल्यावर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहताय की एक ऑप्शन आहे वर्कर्सचं. या ठिकाणी वर्कर्स म्हणून एक ऑप्शन आहे. वर्कर्सला क्लिक केल्यावर या ठिकाणी दोन ऑप्शन निर्माण होतील. एक आहे वर्कर रजिस्ट्रेशन, त्यानंतर वेलफेअर स्कीम. तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे 2 नंबरच्या ऑप्शनला, वेलफेअर स्कीमला. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होते स्कीम म्हणजे योजनेचे. तर या ठिकाणी तुम्ही पाहता की पहिलं या ठिकाणी पाहता की मी या ठिकाणी जे पहिली स्कीम किंवा योजना आहे या ठिकाणी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. या ठिकाणी तुम्ही क्लिक करून तुम्ही डिटेल तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला 30,000 रुपये या योजनेमार्फत मिळणार आहे बांधकाम कामगार वर्कर्सना. त्यानंतर या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. म्हणजे तुम्हाला कामगार कल्याणाबद्दल या ठिकाणी विमासुद्धा मिळते. त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी भरपूर स्कीम्स आहेत. या ठिकाणी 51,000ची स्कीम आहे. फायनान्शियल असिस्टन्स ऑफ ₹51,000 फॉर द मॅरेज ऑफ 1 डॉटर्स ऑफ द रजिस्ट्रेशन कन्स्ट्रक्शन वर्कर. अशा प्रकारे या ठिकाणी बऱ्याच स्कीम दिलेल्या असून आता या ठिकाणी एज्युकेशनमध्ये सुद्धा काही आहेत. या ठिकाणी पाहताय की तुम्ही 1st to 7 म्हणजे 1ली ते 7वीसाठी 2,500 रुपये या ठिकाणी वर्षाला तुम्हाला मिळतात. त्यानंतर 8वी ते 10वीसाठी 5,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी वर्षाला मिळतात. अशा प्रकारे या ठिकाणी योजना असून तुम्ही या ठिकाणी क्लिक करून संबंधित PDF पाहू शकता. सोबत तुम्हाला कोणत्याही योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन या ठिकाणी फॉर्म भरणे सुरू झालेलं आहे. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे माहीत करून घ्यायचं असेल तसे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कळायचं आहे. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी 10वी 12वीसाठी 10,000 रुपये या ठिकाणी स्कॉलरशिप ठेवलेली आहे. आता ते फॉर डिग्री म्हणजे तुम्हाला अदर काही शिक्षण घ्यायचं असेल तर डिग्री वगैरे त्याच्यासाठी या ठिकाणी बरेच स्कॉलरशिप्स आहेत. या ठिकाणी तुम्हाला जर का मेडिकलला ॲडमिशन घ्यायची असेल तर या ठिकाणी 1 लाखापर्यंत तुम्हाला वर्कर फार्मर्सच्या मुलांना या ठिकाणी स्कॉलरशिप मिळू शकते. इंजिनिअरिंगला तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर या ठिकाणी 60,000 रुपये तुम्हाला स्कॉलरशिप आहे. या ठिकाणी अशा प्रकारे बऱ्याच स्कॉलरशिप असून त्यानंतर MSCIT कोर्स करता MSCIT म्हणजे जे आपण जनरली करत असतो त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा या ठिकाणी स्कॉलरशिप मिळणार आहे किंवा फ्रीमध्ये तुम्हाला तुमचं या ठिकाणी MSCIT होऊ शकते. त्यानंतर या ठिकाणी 2री 3री स्कीम आहे हेल्थ केअरमध्ये तुम्हाला या ठिकाणी योजना आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी बऱ्याच योजना असून तुम्हाला वर्कर स्कीममध्ये क्लिक करून ह्या तुम्ही योजना पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला संबंधित तुम्हाला ज्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून PDF तुम्ही पाहू शकता. सोबतच तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्यावर तुम्हाला ते डॉक्युमेंट्स तुम्हाला संबंधित तालुक्याच्या ठिकाणी डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करून घ्यायचे आहेत. म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरून सोबत तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करून तेव्हाच या ठिकाणी तुमची स्कॉलरशिपची प्रोसेस पूर्णपणे कंप्लीट होणार आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही समजलं असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि स्कॉलरशिपमध्ये काही अडचण असेल तशी सुद्धा या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.